नाशिकच्या मनमाडमधील इंधन आणि गॅस प्रकल्पातून वाहतूक करणाऱ्या 1500 वाहनांची चाकं थांबलेली आहेत। हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांनी संप पुकारलेला आहे आणि त्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। वाहन चालकांची इंधन प्रकल्पाबाहेर गर्दी असून मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेरून आढावा घेतलाय संदीप जेजुरकर यांनी। अपघात विरोधी कायद्यानंतर राज्यभरामध्ये जे आहे ते वाहन चालकांमध्ये संताप झालेला आहे आणि त्यामुळे कालपासून संप पुकारलेला आहे वाहनधारकांनी। यामध्ये नाशिकच्या मनमाड येथील जे काही इंधन प्रकल्प आहेत ते इंधन प्रकल्प तीनही इंधन प्रकल्प ठप्प झालेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते वाहन चालकांनी आपल्या ज्या काही गाड्या आहेत वाहने आहेत ते सर्व लावून दिलेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील मनमाड या इंधन प्रकल्पातून साधारण 1000 ते 1200 टँकर जे आहेत ते इंधन पुरवठा आहे उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात करत असतात। तो संपूर्ण जो आहे तो इंधन पुरवठा ठप्प झालेला आहे। तसेच जे गॅस प्रकल्प आहेत तेथून साधारण 200 ते 250 जे आहेत वाहन हे देखील ठप्प झालेले आहेत आणि त्यामुळे सर्व कामकाज ठप्प झालेले आहेत। चालक जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागलेला आहे। आज जे आहेत तहसीलदार असतील, आरटीओ अधिकारी असतील, तसेच जे इंधन प्रकल्प आहेत 3 ते 4 यांच्या प्रमुखांमध्ये या ठिकाणी बैठक होऊन काहीतरी त्यात तोडगा निघेल अशी आशा आहे। मात्र वाहन चालक जे आहेत ते आज देखील वाहतूक बंद ठेवण्यावर आणि आपल्या संपावर ठाम आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।